बातमी ठाण्यातून आहे। मानपाडा मतमोजणी केंद्रावरती रात्री राडा झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवारांमध्ये हा राडा झालेला आहे। मतदान केंद्रातील ईव्हीएम घेऊन जाताना बसेस रोखल्याचा अपक्ष उमेदवारांवरती आरोप आहे आणि त्याच आरोपानंतर ठाण्यातील मानपाडा या ठिकाणी रात्रीचे हे दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने इथं पोलिसांनी देखील बंदोबस्त या ठिकाणी लावला होता आणि त्यानंतर हा संपूर्ण जमाव पांगवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला। हळूहळू त्या ठिकाणची परिस्थिती ही नियंत्रणात आली। मात्र मतमोजणी केंद्रावरती रात्री हा राडा झाल्याने मोठा गोंधळ या संपूर्ण परिसरामध्ये उघडला होता। एक गाडी उभी केलेली आहे। आमचा संशय आहे की त्याच्यामधनं ते लोक मशीन चोरायसाठी इथे आले होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांना ह्या सगळ्यासाठी त्यांनी मॅन पॉवर बोलवलेली आहे। बाहेरची मुलं तुम्ही बघत असाल, इथे बाळकुंची मुलं आहेत आणि भिवंडीची पण मुलं आहेत आणि अंजूरगावची पण मुलं आहेत। तर जर असं आमच्या गावामध्ये बाहेरची लोक येऊन जर दहशत पसरवण्याचं काम करतायत म्हणजे योग्य रीतीने निवडणूक पार पडलेली आहे, पण कुठेतरी त्यांचा पराभव त्यांना दिसतोय। म्हणून अशा प्रकारे चोऱ्या करण्यासाठी हे उमेदवार इथे आलेले आहेत की ईव्हीएम मशीन सील केल्यानंतर परत ओपन व्हायला पाहिजे। या पोलिंग एजंटसमोर ईव्हीएम मशीन सील होतात। ईव्हीएम मशीन सील झाल्यानंतर परत ओपन कशाला आणि ओपन झाल्या तर मग दुसरा कोणी उमेदवार असू दे तो आतमध्ये गेला कसं काय आणि आतमध्ये गेला त्यांनी सील ओपन केल्या, सील ओपन करून त्यांनी बोगस सोडून चालू केलं आणि याचा अर्थ याच्यामध्ये पोलीस प्रशासन असू या कोणी सरकार असू आम्ही त्यांना कोणी दोष दोन उमेदवार आत गेलेले। उमेदवार मीनाक्षी शिंदे आतमध्ये गेलेत, त्याच्यानं वायचर आतमध्ये गेलाय आणि ते पकडण्याकरता भूषण मोरे आतमध्ये गेलात तर त्याच्या डोळ्यात मुठीची पूड टाकली। तो का चोरी करायला गेला? मिरची पूड टाकला, भूषण मोरेच्या अंगावर धावलात। तो का चोर आहे? कोण आहे? भूषण मोरे हा उमेदवार आहे आणि त्याची एक मिनिट त्याची व्हिडिओ शूटिंग आहे ईव्हीएम मशीन ओपन करताना। मग मला सांगा की एखाद्या अपक्ष उमेदवाराने कोणाच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध आवाज नाही उचलायचा? इथे काहीतरी मतपेट्या लोक आतमध्ये होते वगैरे अशा काहीतरी प्रकार आहे आणि तो पाहण्याकरताच मी आलेलो आहे। समोरचे विरोधी पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आतमध्ये होते आणि या लोकांना बाहेर काढलं, तर आतमध्ये कशासाठी आहेत अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की बाहेरचे लोक आणलेत, माझ्या जीवाला धोका आहे, कोणाचा जीवाचं बरं वाईट करायचा प्रयत्न आहे मोठ्या प्रमाणात आहे की त्या आमच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटना आहेत, माजी महापौर आहेत आणि त्यांच्या बाबतीत जर असे काही प्रकार काहीतरी घडलेला आहे हे कळताच या क्षणी मी हजर झालेलो आहे की अमुक गाडीमध्ये एक ईव्हीएम मशीन घेऊन चालले। त्यावेळेला आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला। त्या लोकांना आमच्या प्रतिनिधींनी थांबवलं त्यांना आणि त्यांना विचारलं की तुम्ही कुठे घेऊन चाललेत? ते म्हणले ना आम्ही तिकडे घेऊन चाललोय, तिचं झालेलं आहे, आम्ही घेऊन चाललो। मुलं एकच का घेऊन चाललंय? मुळात एवढी मोठी बस आहे, त्या बसमध्ये तुम्ही 10च्या 10 एकाच वेळी घेऊन जा, सगळ्या प्रतिनिधींना ही माहिती द्या, त्याच्यानंतर घेऊन जा। तुम्ही एकच का घेऊन चाललात? काय विषय आहे? तुम्ही का सरकारी यंत्रणेला हाताला धरून या चुकीच्या गोष्टी करताय? काय उत्तर दिलं त्यांनी? काही उत्तरच देत नाहीयेत। पोलिसांना सुद्धा ही माहिती त्यांनी दिली नाही। ते कोणाला गाडी परत कशी आली? परत आमचे प्रतिनिधी गाडीचा पाठलाग करून गेले, गाडी थांबवली, त्यांना सांगितलं तुम्ही अशी घेऊन जाऊ शकत नाही।